नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. BMK उद्योग समूहाचा वाहतूक सुरक्षा प्रशिक्षण उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न. दरवर्षीप्रमाणे यंदाही BMK उद्योग समूहातर्फे वाईन सुरक्षा, टायर देखभाल व अपघात प्रतिबंध प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी हॉटेल ईशा तळेगाव दाभाडे येथे करण्यात आले. वाहन चालविताना सुरक्षा जागरूकता वाढवणे, चालक व कर्मचाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे आणि अपघातमुक्त कार्यपद्धती विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या प्रसंगी TVS टायर्स व टाटा मोटर्स कंपनीचे प्रशिक्षक उपस्थित राहून चालक व कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन व पोलीस उपनिरीक्षक रोहित दिवटे, वाकड पोलीस स्टेशन यांनी वाहन सुरक्षेविषयी मोलाचे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात ललित खान, TVS टायर्स, इनामदार साहेब, टाटा मोटर्स आणि डॉक्टर गायकवाड उपस्थित होते. प्रशिक्षणानंतर डॉक्टर गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी केली, ज्याचा लाभ सर्वांनी घेतला. या कार्यक्रमासाठी मयुरीताई काकडे, भाग्यश्रीताई काकडे, मयुरेश भेगडे, विशाल भेगडे, अमोल उंडे, मयूर फाकडकर तसेच BMK उद्योग समूहातील मोठ्या संख्येने वाहन चालक व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोरख काकडे यांनी केले, तर प्रास्ताविक संचालक विक्रम शेठ काकडे यांनी केले. गेल्या 7 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे, अशी माहिती BMK उद्योग समूहाचे संचालक विक्रम काकडे यांनी दिली. रोहित राजेंद्र दिवटे. सध्या नेमणूक वाकड वाहतूक विभाग. वाकड वाहतूक विभाग आणि इंदोरी वाहतूक विभाग हे दोन्ही जे पोलीस स्टेशनचे एरिया आहेत ते आमच्या वाहतूक अंडर येतात. वाकड वाहतूक विभागाच्या अंतर्गत त्यामध्ये आपण सध्या जे जड अवजड वाहन आहेत त्यांच्यासाठी आपण 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 9 या वयात जड अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी केलेली आहे. त्या वेळेत मिक्सर, डंपर हे जे जड वाहने आहेत त्यांनी येऊ नये असं मी आपल्या माध्यमांद्वारे त्यांना आवाहन करतो. या टायमिंगमध्ये आपण आपली ही व्हेकल घेऊन बंदीच्या काळात शहरात सिटीमध्ये आपण येऊ नये. जर आपण आले तर त्या टायमिंगमध्ये आपल्यावर कारवाई करण्यात येईल. तसंच डंपर, मिक्सर यावरील जे चालक आहेत त्यांनी मद्यपान करू नये. आम्ही त्याबाबत टेस्ट वारंवार त्याची टेस्ट चालू आहे. तर त्या प्रकारे जर आपण मद्यपान करून वाहन चालवताना आढळले तर आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अतिशय चांगलं त्यांनी प्रशिक्षण शिबिर भरवलं आहे. त्या शिबिराच्या माध्यमातून जे काही वाहन चालक आहेत, डंपर, मिक्सरवरील चालक आहेत, त्यांना याद्वारे आम्हाला संदेश देता आला की आपण या प्रकारे कोणतेही नियमाचं उल्लंघन करू नये याबाबत त्यांना आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. अजून असे पुढे प्रशिक्षण आहेत का? अजून पुढे जाऊन काय प्लॅनिंग आहे त्याबद्दल? आम्ही याबाबत बरेच जे हे आहेत जिथं मोठे हायवा, डंपर यांचे काय म्हणतात त्यांना जिथनं निघतात त्या ठिकाणी आम्ही जाऊन वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि सूचना देत असतो आम्ही त्यांना. आज मी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ड्रायव्हर मार्गदर्शन, त्यांना रोडवरील रूल असेल आणि गाडीची देखभाल असेल या संदर्भातलं एक प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाचा शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे. दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. आत्ता रस्त्यावरती वाढणारी वाहतूक आणि होणारे अपघात हे कसे टाळता येतील, कसे तुम्हाला रूल्स फॉलो करता येतील आणि आत्ता नवीन PCMC आणि पुण्यामध्ये चालवले काय झालेलं आहे नो एंट्रीचा टायमिंग तो पाळण्यासंदर्भात या ठिकाणी आम्ही वाकडचे आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिवटे साहेब यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं. दिवटे साहेबांतर्फे त्या ठिकाणी बरेचसे रूल्स या ठिकाणी ड्रायव्हर लोकांना सांगण्यात आलेले आहेत. ते कसे फॉलो करायचे, टायमिंग कसा पाळायचा, त्यानंतर रोडवरती जाताना तुम्ही जे दुचाकी चालवणारे आहेत किंवा 4 व्हीलर चालवणारे आहेत, पदचारी आहेत, यांच्या संदर्भात कशी काळजी घेतली पाहिजे हे सांगण्यात आले. आणि त्याचबरोबर गाडीचा मेंटेनन्स करण्यासाठी टाटा टीम आणि TVS या दोन्हीही कंपन्यांकडनं काही त्यांची अनुभवी लोक या ठिकाणी आलेली आहेत. ते आता काहीच वेळात या ठिकाणी मार्गदर्शन चालू करतील. गाडीची देखभाल असेल, टायरची देखभाल असेल, कशी करावी, काय करावी, गाडीचं साप्ताहिक चेकअप काय असावं, मानसिक चेकअप काय असावं या संदर्भात ते आम्हाला आता मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमामध्ये साधारणतः किती प्रशिक्षक म्हणजे ड्रायव्हर लोक सामील आहेत? साधारण 80 ते 85 ड्रायव्हर आहेत. आमचे मेंटेनन्स सुपरवायझर आहेत जे त्यांची संख्या 10 जणांची आहे. जे सिमेक्स रेडीमिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि BMK बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड असे 2 ग्रुपमध्ये ते काम करत आहेत. कधीपासून हा उपक्रम तुम्ही राबवता? आता हा आमचा 7वं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही मावळ तालुका क्रशर असोसिएशनतर्फे आणि पुणे RMC तर्फे हा कार्यक्रम घेत असतो.
एक पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबर 15 तारखेनंतर पुणे जिल्हा RMC असोसिएशनतर्फे मोठ्या प्रमाणावरती ड्रायव्हरांची उपस्थिती तुम्हाला दिसेल या कार्यक्रमामध्ये. तुम्ही काय आव्हान करणार ड्रायव्हरना? रोडवरती चालताना तुम्ही जी काही गाडी घेऊन जाताय त्या गाडीचा आकार पाहता, त्या गाडीचं वजन पाहता तुम्ही रोडवरती काय काळजी घ्यावी. रोडवरनं जाणारी दुचाकी असेल किंवा 4 व्हीलर असेल, पदचारी असेल, यांच्या शेजारी म्हणजे गाडी चालवताना किती काळजीपूर्वक गाडी चालवली पाहिजे, गाडी तुमची किती टापटीप पाहिजे, गाडीचे लाईट्स असेल, तुमची हॉर्न असेल, ब्रेक असेल, याची तपासणी कशी केली पाहिजे, या संदर्भात सर्वांनी हे प्रशिक्षण घ्यावं असं मला वाटतं. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.